थैंक यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवली सर। वैसे पाइकाव का जब भी जिक्र निकलता है तो डॉक्टर गवली सर का ज़रूर जिक्र हम करते ही है। और ख़ास तौर पर जिनके नाम पर यह हमारा कमेंट्री बॉक्स बनाया गया है, स्वर्गीय धनपाल मडवी एक बहुत ही बेहतरीन कमेंटेटर रहे। तो उनकी ये परंपरा जो है उसको जारी रखा गया है पाइगाव में डॉक्टर गवली सर द्वारा। और आने वाले समय में भी खास तौर पर यहाँ से इस परिसर से कई अच्छे अच्छे कमेंटेटर्स निकलेंगे, इसमें भी कोई संदेह नहीं है। निशांत हमारे साथ जुड़े हुए हैं, वो भी इसी परिसर से बिलोंग करते हैं। पहली गेंद फुल टॉस, गेंद को निकाला है लिप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर पहुंचे गेंद पर, बढ़िया फील्डिंग वहां पर, अच्छा पूर्वानुमान था और बाउंड्री बचाई है। एक ही रन लेने का मौका, हालांकि ये बहुत कमज़ोर गेंद थी लेकिन पूरा फायदा बल्लेबाज नहीं उठा पाए। डीआरएस की मांग कर रहे हैं वहाँ पर बैट्समैन। जी हाँ, रिव्यू का इस्तेमाल किया गया है पहली गेंद पर। मुकाबला सोनी का माता मालोडी और देवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा के बीच में है। सेकंड राउंड का ये मैच है। सोनी का माता मालोडी टीम पहले बल्लेबाजी करती हुई। पहले राउंड का जो मुकाबला था सोनी का माता मालोडी टीम का, वो दत्ताली जुचंद्र टीम के विरुद्ध था। देवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा टीम ने रोमांचकारी मैच में कान्हा स्पोर्ट्स को परास्त किया। और ये बीमर गेंद है, तीसरे अंपायर का निर्णय आता हुआ। सही ये रिव्यू था, सक्सेसफुल रहा है सोनी का माता मालोडी टीम के लिए। यानी कि यदि आने वाले समय में ज़रूरत पड़ती है तो एक बार फिर से रिव्यू की मांग कर सकते हैं बल्लेबाज। तो 2 रनों से खाता खुला है, 1 रन दौड़ कर लिया गया था और नो बॉल है। अगली गेंद फ्री हिट, पहला रन हितेश के बल्ले से निकला और अब स्ट्राइक रुपेश के पास। गेंदबाज सन्नी, गति परिवर्तन, अच्छी गेंद थी है। शफल करते हुए गेंद को खेलना चाहते थे शॉर्ट फाइन लेग के बगल में से, लेकिन कोई संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में बल्लेबाज। स्कोर रुका हुआ है 2 रन बगैर नुकसान के। सनी दाई ने से राउंड द विकेट, फिर से थोड़ा धीमा डाला इस बार, गेंद को आने दिया अपनी तरफ और बैट का फेस खोला शॉर्ट थर्डमैन की तरफ खेलते हुए सिंगल। 2 रन लेना चाहते यहाँ पर ओवर थ्रो के जरिए, लेकिन देखिए थोड़ी हड़बड़ाहट जरूर नजर आई थी। बैट्समैन को रन आउट करने का भी प्रयास हुआ था लेकिन कोई नुकसान नहीं और एक ही रन पर आखिरकार संतुष्ट होना पड़ा है वहां पर बैट्समैन को। इस सिंगल की मदद से रुपेश ने अपना खाता खोला है। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन बगैर नुकसान के। पाईगांव के सरजमी पर यह बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट, लगातार धीमी गति से गेंदबाजी हो रही है। इस बार थोड़ा मिसफील्ड हुआ है पॉइंट की दिशा में, लेकिन बैकअप करने के लिए दूसरे खिलाड़ी, ओहो ओवर थ्रो और अब जाकर दूसरा रन पूरा। गेंदबाजी बहुत बढ़िया हो रही है, विकेट के चरित्र को समझते हुए गेंदबाजी कर रहे हैं सनी। हाथ खोलने के लिए ज्यादा मौके नहीं दे रहे हैं और खास बात यह कि गति नहीं देना चाहते हैं बल्लेबाजों को। और पूरे दिन भर इस पूरे रात में भी हमने देखा है कि जिन गेंदबाजों ने थोड़ा धीमा डाला है वो गेंदबाज सफल साबित हुए हैं, उन्होंने तंग किया है बल्लेबाजों को। स्कोर अब 5 रन बगैर नुकसान के। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे। इस बार थोड़ी नीचे रहती हुई गेंद, फिर से लाइन बहुत बढ़िया थी, ऑफ स्टंप के बाहर रखा और बैट्समैन को छकाया। अच्छा किफायती ओवर। हर मैदान में जब हम जाते हैं खेलने के लिए वहाँ पर परिस्थितियाँ थोड़ी अलग अलग होती है। विकेट खास तौर पर विकेट के चरित्र को समझते हुए गेंदबाजी करना बहुत ही ज़रूरी है, उसके मिजाज को भापते हुए बैटिंग करना भी ज़रूरी होता है। इस बार थोड़ा वेट किया, हुक कर दिया है गेंद को और खाली क्षेत्र में बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई 4 रनों के लिए। इस मैच का पहला चौका हितेश के बल्ले से।
इलाका बहुत पहले ही चुन लिया था बैट्समैन ने कि कहाँ पर खेलना है। थोड़ी सी मामूली सी शॉर्ट पिच गेंद थी, क्रीज में थोड़ा पीछे भी खेल रहे थे, उसका भी एक एडवांटेज यहाँ पर मिला है बैट्समैन हितेश को। और बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं था, उसका फायदा उठाया। ओहो, फिर से हवा में खेला इस बार, फील्डर मौजूद गेंद के नीचे, डिप स्क्वायर लेग पर बढ़िया कैच, हितेश आउट। कैच केवल द्वारा, फिर से मुझे लगता है कि वो बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर जाना चाहते थे, लेकिन बिल्कुल स्क्वेयर ऑफ द विकेट गेंद चली गई थी जहां पर केवल मौजूद थे। दर्शनीय कैच। 7 रन बनाने के बाद आउट हुए हैं हितेश। टीम का स्कोर है 9 रन 1 विकेट के नुकसान पर। सोनिका माता मालोडी और देवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा के बीच में चलता हुआ ये मैच आप देख रहे हैं इस समय। केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज कप 2023 पाईगांव। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। ओवर की अंतिम गेंद पर सफलता प्राप्त की है सनी ने। और हितेश को जल्दी चलता करना कहीं ना कहीं ज़रूरी भी था, नहीं तो और ज़्यादा घातक साबित हो सकते थे। तेज़ गति से रन्स बनाने के लिए जाने जाते हैं। नए बैट्समैन आए हैं विशाल राउते, बहुत अच्छा खेले थे पहले राउंड के मैच में। रन चेस में उनकी बड़ी भूमिका रही थी। काफ़ी अच्छा इम्प्रोवाइज क्रिकेट उन्होंने दिखाया था। नए ओवर लेकर जयेश, जगह मिली है, उसका फायदा उठाते हुए बढ़िया कट शॉट। फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन क्या पहुंच पाएंगे? ओहो, लगभग पहुंच गए थे लेकिन अंदर ढकेलने की बजाय गेंद को बाहर लेकर चले गए और ये 4 रन। क्या बात है, हमारे डीजे ऑपरेटर भी वाकई में रंग भर रहे हैं इस पूरे टूर्नामेंट में। एफर्ट लाजवाब था यहाँ पर, लेकिन बहुत मुश्किल था इस गेंद को रोकना। फील्डर भी बाउंड्री के बाहर और गेंद भी बाउंड्री के बाहर। जगह मिली थी, उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज रुपेश। उनका यह पहला चौका। टीम का स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। ओहो, फिर से वही गलती की है गेंदबाज ने, फिर से गेंद को निकाला है पॉइंट के ऊपर से। एक और चौका। दिल तो इस बल्लेबाजी पर आ गया है दर्शकों का। रुपेश बहुत ही शानदार बैटिंग करते हुए बिल्कुल गेंद के मेरिट पर, देखिए वेट कर रहे हैं, गेंद को आने दे रहे हैं, कट कर रहे हैं और जानबूझकर हवा में खेल रहे हैं ताकि इनफील्ड को क्लियर कर सके, और वैसा ही कर रहे हैं, उसमें कामयाबी मिल रही है। लगातार ये दूसरा चौका रुपेश के बल्ले से। अगला मैच देखना मत भूलिएगा, पावर शिलार बनाम साइश खारबाव, कांटे की टक्कर। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए पूरी तरह से तैयार रहना है। इस बार विद द स्पिन खेला है, फील्डर मौजूद है वहां पर। एक और अच्छा कैच डीप स्क्वायर लेग की दिशा में, दूसरे विकेट का पतन। अच्छी वापसी करते हुए गेंदबाज जयेश। रुपेश ने स्विंग किया ऑन साइड में, लेकिन डिप स्क्वायर लेग को क्लियर नहीं कर पाए। शरीर का संतुलन अपने दाहिने पैर पर बनाते हुए कैच लपका है वहां पर फील्डर केवल ने। नाम केवल है लेकिन केवल बताते हुए कि मैं केवल एक कैच नहीं लूंगा इस मैच में, एक से ज्यादा कैचेस लपक लूंगा, और 2 कैच अभी तक लपक चुके हैं। 17 पर 2 इस समय सोनिका माता मालोडी। नए बैट्समैन तुषार थोड़ा जल्दी खेल बैठे, तो पेस परिवर्तन जो है वो ज़्यादा गेंदबाज दिखा रहे हैं। उनको परखते हुए बैटिंग यदि आप नहीं कर पाओगे तो फिर
रन्स बनाना बहुत ज़्यादा मुश्किल होने वाला है। ओवरऑल जो क्वालिटी हमने देखी है खेल की, जो गुणवत्ता देखने को मिली है वो बहुत बढ़िया रही है। बॉलर्स ही अच्छा कर रहे हैं ऐसा नहीं है, कुछ बल्लेबाजों ने भी काफ़ी प्रभावित किया है अपनी बैटिंग से। और इस बार फुलर लेंथ अपील और आउट, लेग बिफोर विकेट, एक और विकेट जयेश के खाते में। के लाइन को खेलने से तो इस तरह से विकेट का यहाँ पर पतन हुआ है। 17 पर 3 सोनिका माता मालोडी टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए देवेश 11 मालजीपाड़ा के सामने। नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचेंगे। देखिए थोड़ी खलबली तो मच गई है सोनिका माता मालोडी टीम के खेमे में, क्योंकि 3 महत्वपूर्ण बल्लेबाज पेविलियन में लौट चुके हैं, जबकि अभी भी पावर प्ले चल रहा है, मात्र दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। तो काफ़ी जल्दी जल्दी उनके 3 चोटी के बल्लेबाज पेविलियन में लौट चुके हैं। डगआउट में स्वर्गीय हेमंत नरसिंह पाटिल डगआउट में इस समय टीम बैठी हुई है। सोनिका माता मालोडी जो कि बिल्कुल हमारे दाहिनी तरफ है, सामने की दिशा में प्लेयर्स पेविलियन या फिर डगआउट आप कह सकते हो, जैसे आईपीएल में डगआउट देखने को मिलते हैं, बिल्कुल उसी तरह के डगआउट है। यहाँ पर एक बॉम्बे कॉटन डगआउट है। नंबर 5 पर आए हैं स्वराज, स्वराज मडवी। खूबसूरत ऑफ कटर राउंड द विकेट से ऑफ स्टंप के बाहर गेंदों को पिच कराना, ऑफ कटर डालना, गेंदों को अंदर की तरफ लेकर आना, ये बहुत बड़ी बात होती है। पहली 2 गेंदें जो थी वो एंगल डिलीवरीज थी, वो कोन के साथ बाहर निकल रही थी, जगह मिल रही थी, उस पर चौके भी जड़े गए थे रुपेश द्वारा। लेकिन जैसे ही रुपेश आउट हुए, वो भी ऑफ कटर गेंद थी, तो ऑफ कटर गेंदें काफ़ी इफेक्टिव साबित हुई है जयेश की। और इसके साथ ही जयेश का सफल ओवर आखिरकार समाप्त होता हुआ 8 रन देकर 2 विकेट्स, 3 विकेटों के नुकसान पर स्कोर है 17 रन, 2 ओवर की समाप्ति। ये आप देख सकते हो स्वर्गीय हेमंत नरसिंह पाटिल डगआउट, और ये खूबसूरत स्टैंड है स्वर्गीय वीर कुमार मडवी स्टैंड, स्पॉन्सर्ड बाय हेमांश गुड़वी। दर्शक वहां पर खेल का लुत्फ उठाते हुए स्वर्गीय बंटी शेठ खंडाकले स्टैंड सौजन्य उसके लिए जॉय कुमार एंड कंपनी का, उनको हम थैंक्स कहते हैं। और देखिए यहाँ पर युवा भी मौजूद है और जो सीनियर सिटीजन्स है वो भी खेल का लुत्फ उठाते हुए। ये जनाब अकेले बैठे हुए हैं क्योंकि इनकी टीम फील्डिंग कर रही है। चलिए स्पीड अप करना है खेल को। खिलाड़ियों से रिक्वेस्ट है आपको ज़्यादा समय नहीं लेना है, पहले 4 ओवर्स के लिए केवल 20 मिनट का वक्त है आपके पास। खासतौर पर फील्डिंग करने वाली टीम इस बात का खासा ख्याल रखे, नहीं तो आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपको सर्कल के अंदर लाना पड़ेगा। नए ओवर लेकर समीर तैयार होते हुए, गेंदबाजी में पहला परिवर्तन। पहले मैच के हीरो समीर ड्राइव लगाना चाहते थे, इस बार मोटा सिरा लगा है, लेकिन फील्डर थोड़े दूर थे शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, इससे पहले कि फील्ड करते 1 रन लेने का मौका वहां पर। यहाँ से मैं समझता हूँ कि विशाल रावते का जो रोल है वो बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट रहेगा, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, मंजे हुए खिलाड़ी है विशाल रावते, कठिन परिस्थितियों में अच्छे शॉट्स खेलना जानते हैं। अच्छी गेंद के साथ शुरुआत की है अपने ओवर की समीर ने, थोड़ा आगे रखा था जानबूझकर, थोड़ा सा लालच दिखाया था बैट्समैन को ड्राइव करने के लिए आमंत्रित किया था। इस बार ऑन द राइज खेला है गेंद हवा में, इनफील्ड को तो क्लियर किया लेकिन पीछे फील्डर, ओहो कैच ड्रॉप। 2 के लिए पलट चुके हैं बल्लेबाज और आसानी के साथ 2 रन पूरे। जीवन दान मिलता हुआ स्वराज मडवी को, ये भारी पड़ सकता है। स्वराज मडवी भी एक अच्छे ऑलराउंडर की भूमिका अदा करते हैं सोनिका माता मालोडी टीम के लिए। कार्तिक थे गेंद के नीचे, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे हैं, अपनी बाई तरफ जाते हुए अच्छे पूर्वानुमान के साथ गेंद के नीचे पहुंचे थे। हथेलियों में भी आ गई थी गेंद, लेकिन उसको हथेलियों में कैद नहीं कर पाए और जीवन दान मिला है स्वराज मडवी को। स्कोर अब 20 रन 3 विकेटों के नुकसान पर। समीर की अगली गेंद,
इस बार उठा के खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर मौजूद, उछले फील्डर लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए इस गेंद का। 6 रन। आई एम लेकिन आखिरकार हाथ से छिटकी गेंद और सीधे मैदान के बाहर। मैक्सिमम रनों की रफ्तार को बढ़ाते हुए और काफी किस्मत के धनी नजर आ रहे हैं बल्लेबाज स्वराज मडवी। इससे पहले भी एक कैच ड्रॉप हुआ उनका पिछली गेंद पर और ये भी एक हाफ चांस तो था ही। 6 रनों से स्कोर उछलता हुआ 26 रन 3 विकेटों के नुकसान पर। स्वराज का ओवर थोड़ा सा, समीर का ओवर थोड़ा सा अब खर्चिला। ओहो, इस बार ऑन द राइज सामने की तरफ फोर्स किया और आउट। इस बार कोई गलती नहीं, बढ़िया कैच और बैट्समैन आउट। देखिए बल्लेबाज ने भी सोच लिया था कि अब आर या पार, यानी कि ओखली में सर दे ही दिया था, उनको कौन बचा सकता था। हर गेंद पर प्रहार कर रहे थे, हर गेंद पर छक्का लगाने की कोशिश, 2 बार बच गए थे लेकिन इस बार कार्तिक ने कोई गलती नहीं की। बिल्कुल सामने खड़े थे स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ की दिशा में। तो आखिरकार यहाँ पर स्वराज मडवी पेविलियन में लौट चुके हैं, जबकि स्कोर है 26 रन 4 विकेटों के नुकसान पर। सोनिका माता मालोडी टीम पहले बैटिंग करती हुई टॉस गंवाने के बाद इस मुकाबले में देवेश स्पोर्ट्स मालचीपाड़ा के विरुद्ध सेकंड राउंड का ये मैच है। इसके बाद एक और सेकंड राउंड का बड़ा मुकाबला, देखना मत भूलिएगा। नेक्स्ट मैच पावर शिलार बनाम साइश खारबाव। दोनों टीमों के कप्तानों के लिए अंतिम ऑफिशियल कॉल है टॉस के लिए। आपको तुरंत पहुंचना है मिस्ट्री बॉक्स इंडिया टॉस बॉक्स में। नए बैट्समैन नंबर 6 पर जीतो आए हैं। वैसे सोनिका माता मालोडी टीम ने जो पहला मैच जीता था उसमें हालांकि संघर्ष तो करना पड़ा था, लेकिन उतना भी ज़्यादा संघर्ष उनको नहीं करना पड़ा था जितना देवी स्पोर्ट्स मालजीपाड़ा टीम को करना पड़ा था। कानाई स्पोर्ट्स पाए के विरुद्ध उनका वो मुकाबला बिल्कुल अंतिम गेंद तक पहुंच गया था। अच्छा शॉट, बैट का फेस खोला, दिशा दिखाई और सिंगल लेते हुए वहां पर नए बैट्समैन जितेंद्र पाटिल। रन संख्या आगे बढ़ती हुई 27 रन 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी कुल मिलाकर यहां से 13 गेंदों का खेल बचा हुआ है यदि कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो। और 13 गेंदों में क्या 23 रन बल्लेबाज बना सकते हैं? यदि 23 रन भी बनाते हैं यहाँ से और तो 50 का आंकड़ा छुआ जा सकता है। और इन टफ कंडीशंस में मुझे लगता है कि 5 ओवर्स में 50 रन अच्छा टोटल है। बल्लेबाज शायद उससे भी ज्यादा बनाना चाहेंगे और इस तरह की शॉट्स खेलेंगे तो जरूर बना पाएंगे। कमाल का स्विच हिट, गेंद को डिपॉजिट किया है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए विशाल राउते ने। ठोकर में है ये सिक्सर के साथ ओवर का खात्मा हुआ। 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर है 33 रन 33, 4 विकेटों के नुकसान पर सोनिका माता मालोडी। विशाल राउते इसीलिए काफी खतरनाक बल्लेबाज है, बहुत ही मुश्किल बल्लेबाज गेंदबाजी करने के लिए, क्योंकि दोनों तरह का क्रिकेट खेलते हैं। ऑर्थोडॉक्स शॉट्स भी है उनके पास काफ़ी अच्छे अच्छे, और जब इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने की बारी आती है तो फिर उसमें तो शायद ही कोई सानी होगा उनका। कमाल के स्विच हिट लगाते हैं, पहले राउंड के मैच में भी उन्होंने स्विच हिट बहुत बढ़िया तरीके से एग्जीक्यूट किए थे। नेवर लेकर जयेश, बढ़िया गेंद, सम्मान देने पर मजबूर किया है बैट्समैन को। थोड़ा सा रूम बनाने को देख रहे थे लेकिन मौका दिया ही नहीं बैट्समैन को, थोड़ा फॉलो किया उनको फुलर लेन की गेंद के साथ। जयेश ने आक्रमण जारी रखा है। जयेश ने पहले ओवर में 8 रन देकर 2 विकेट्स, यानी कि सबसे सफल गेंदबाज है इस पारी में। उसी को देखते हुए उनको ये दूसरा ओवर लगातार दिया गया है।
और चाहेंगे जयेश भी कि कुछ और विकेट्स चटका जाए, खासतौर पर विशाल राउती का विकेट क्या वो प्राप्त कर सकते हैं, ये देखने वाली बात है। बढ़िया गेंद ऑफ कटर, यही तो खासियत है, पिछले ओवर में भी उन्होंने ऑफ कटर गेंदों से परेशानी में डाला हुआ था बल्लेबाजों को। और देखिए इस एंगल से जब गेंदबाज गेंदबाजी करता है राउंड द विकेट से, तो वो ऑफ स्टंप के बाहर जब गेंद पिच होती है तो बैट्समैन ये सोचते हैं कि शायद वो एंगल के तहत गेंद बाहर निकलेगी या फिर थोड़ी सीधी रहेगी, लेकिन जब वहां से गेंद घूमती है तो ये बड़ा ही कठिन मामला होता है किसी भी बैट्समैन के लिए। श्रीलंका के गेंदबाज थे सूरज रंदीव, उनको हम देखते थे वो इस तरह से राउंड द विकेट से गेंदबाजी करते थे और टर्न कराते थे गेंदों को, हवा में उछाला है और पाए गए हैं डीप मिड विकेट पर। बढ़िया कैच, एक और विकेट झटक लिया है जयेश ने, जयेश के खाते में यह तीसरी सफलता। लड़की बड़ी जीतू ने शुरुआत में थोड़ा संयम दिखाया था, लेकिन आखिरकार वो भी कब तक संयम बरतते, आखिरकार हाथ खोलने का प्रयास किया, लेंथ बॉल उसको पुल किया था लेकिन टाइमिंग सही नहीं थी और अच्छा कैच डीप मिड विकेट की दिशा में। पांचवें विकेट का पतन हुआ है जबकि स्कोर है 33 रन। एक बार फिर से मैं बताना चाहूंगा अगला मुकाबला पावर शिलार और साइश खारबाव के बीच में होने वाला है, तो तैयार हो जाएगा एक और माउथ वाटरिंग कॉन्टेस्ट के लिए, क्योंकि भिवंडी ग्रामीण की दो बलशाली टीमें आपस में टकराने वाली है। और ये मैच भी जिस तरह से अभी तक खेल हमने देखा है, मुझे लगता है कि निश्चित रूप से काफ़ी रोमांचक मैच रहेगा। नए बैट्समैन आए हैं विशाल पाटिल, बल्ले का मोटा सिरा लगा है लेकिन गैप में गेंद ट्रैवल हो रही है। अच्छा क्षेत्र रक्षण वहां पर, बैकवर्ड ऑफ द पॉइंट गली से फील्डर आए थे, एक ही रन मिला है, सिंगल से खाता खुलता हुआ विशाल पाटिल का। विशाल पाटिल और विशाल राउती की जोड़ी है क्रीज पर, रन संख्या अब 34, 5 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले के दौरान गेंदबाज थोड़े हावी रहे थे, 17 रन मात्र खर्च किए थे सनी और जयेश ने, और 3 सफलताएं भी प्राप्त की थी दोनों ने मिलकर, लेकिन उसके बाद समीर का ओवर काफी खर्चीला रहा। ओ बेहतरीन गेंद, इस बार बिल्कुल जड़ में रखा था, किसी तरह से उस गेंद को संभाला है, स्क्वायर लेग अंपायर के बगल में खेला, अपील हो रही है रन आउट की, लेकिन क्या कमाल की दौड़ विकेटों के बीच में, जितनी भी सराहना की जाए उतनी कम होगी, लेकिन अभी देखना है, अंपायर ने थोड़ा वक्त लिया और अब चले गए तीसरे अंपायर की तरफ, सॉफ्ट सिग्नल देना है अंपायर आपको, नॉट आउट। तो तीसरे अंपायर का निर्णय आना बाकी है, डिसीजन पेंडिंग है, लेकिन सॉफ्ट सिग्नल नॉट आउट है। जोखिम तो उठाया है बल्लेबाजों ने, इसमें तो कोई संदेह नहीं है, और जब मामला तीसरे अंपायर के पास सौंपा जाता है तो बैट्समैन के दिल की धड़कनें तो तेज हो ही जाती है। और ये बहुत इंपॉर्टेंट विकेट है इस मैच के दृष्टिकोण से हम देखें तो, विशाल राउते इनफॉर्म खिलाड़ी है, इस मैच में भी अच्छा खेल रहे हैं, एक सिक्सर भी जड़ चुके हैं, बहुत अधिक गेंदें खेली नहीं है। तीसरे अंपायर परेश महाजन टेक्निकल रूम में इस समय मौजूद और लगातार वहां पर रिप्लेस देख रहे हैं। सभी इस समय प्रतीक्षा कर रहे हैं तीसरे अंपायर के निर्णय की, और नॉट आउट, तो सॉफ्ट सिग्नल भी बिल्कुल सही था, बैट्समैन पहुंच गए हैं, 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ, 36 रन 5 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाज जयेश, राइट आर्म राउंड द विकेट, ओ फुल टॉस स्विच हिट करना चाहते थे, खेलना चाहते थे ऑफ साइड में, गेंद ऑन साइड में चली गई है, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे अपने शॉट को, थोड़े निराश रहेंगे अपने आप से, थोड़े खफा रहेंगे क्योंकि ये कमजोर गेंद थी, लेकिन ज्यादा लाभ नहीं उठा पाए विशाल रावते, केवल 1 रन इस गेंद पर और इसके साथ ही ओवर की समाप्ति। स्कोर हुआ है 37 रन 5 विकेटों के नुकसान पर सोनिका माता मालोडी। कमाल की गेंदबाजी जयेश द्वारा, 2 ओवर में 12 रन देकर 3 विकेट्स।
2 ओवर्स उनको जो दिए गए वो एक सही फैसला साबित हुआ है। और देखिए समय ज़्यादा लिया गया है, लगभग 25 मिनट का समय लिया गया है पहले 4 ओवर्स के लिए। तो एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा दिवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा टीम को। सैंतीस रन 5 विकेटों के नुकसान पर, यानी कि ठीक 9.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। और बल्लेबाजों को भी पता है कि यहाँ से 10 रन प्रति ओवर का यदि टारगेट भी देते हैं, यानी कि 50 रनों का, तो वो काफ़ी अच्छा टारगेट साबित हो सकता है। मालोडी टीम के गेंदबाजों ने भी अच्छा कार्य किया था पहले राउंड के मैच में, और अपनी टीम को जीत दिलाने में उनके गेंदबाजों की भी बड़ी भूमिका रही थी। हालांकि पहले जो 2 ओवर्स थे वो थोड़े महंगे रहे थे जुचंद्र टीम के विरुद्ध, लेकिन बाद वाले ओवर्स में उनके गेंदबाजों ने अच्छा कमबैक किया था। बल्लेबाज थोड़े से तरोताज़ा होकर फिर से खेलने के लिए तैयार होते हुए। विशाल रावते के पास है स्ट्राइक, 10 पर बैटिंग करते हुए मात्र 4 गेंदों का सामना किया है। विशाल पाटिल ने 1 गेंद खेली है, 1 पर बैटिंग करते हुए, और आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालने के लिए गेंदबाज तैयार होते हुए जयेश अपना कोटा पूरा कर चुके हैं। जय के हाथ में है गेंद, अंतिम 6 गेंदें इस पारी की। क्या कुछ हवाई फायर्स देखने को मिलेंगे या फिर डेथ ओवर्स में गेंदबाज कमाल करेंगे? मौके तो रहते हैं गेंदबाजों के पास, क्योंकि बल्लेबाज हर गेंद पर प्रहार करने की कोशिश करते हैं। ऑफ साइड में 4 खिलाड़ी सर्कल के अंदर, एक बाउंड्री पर, ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग सर्कल के अंदर, और 4 खिलाड़ी बाउंड्री पर, 3 खिलाड़ी बाउंड्री पर। ओहो, खूबसूरत गेंद के साथ शुरुआत, फुल फास्ट फ्यूरियस ऑफ स्टंप के बाहर। विशाल रावते को खामोश रखना इतना आसान काम नहीं है, लेकिन पहली गेंद पर खामोश रखने में कामयाब हुए हैं गेंदबाज जय। यदि 45 के अंदर रोकने में कामयाब हो जाते हैं तो निश्चित रूप से एक बहुत बड़ी उपलब्धि मैं समझता हूँ जय के लिए भी रहेगी। मिस टाइम स्ट्रोक, गेंदबाज कोशिश कर रहे हैं, गेंद के नीचे पहुंचे और लाजवाब कैच, बेहतरीन कैच, कॉटन बॉल के रूप में आउट होते हुए बल्लेबाज विशाल रावते। माल का ये कैच, बहुत ही बड़ा झटका। विशाल रावते 10 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए 37 पर 6 इस समय सोनिका माता मालोडी। नए बल्लेबाज नीलेश काठे 8वें नंबर पर आए हैं। लेकिन देखिए, आधुनिक क्रिकेट है, एक समय हुआ करता था ग्रामीण क्रिकेट में, ज़्यादातर हम देखते थे कि अच्छी अच्छी टीमें भी जो थी उनके पास 3 या 4 5 बैट्समैन ज़्यादा से ज़्यादा हुआ करते थे। लेकिन आजकल क्रिकेट बहुत बदल गया है, और यहाँ तक कि 11वें नंबर के बल्लेबाज भी आकर अच्छे शॉट्स खेल लेते हैं। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी वे बदलाव हमने देखे हैं, तो उम्मीद की जा सकती है कि नीलेश कुछ बड़े प्रहार करेंगे। लेकिन गेंदबाज बहुत चतुर है, इस बार थोड़ा आगे रखा था, बिट किया बैट्समैन को, ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास, अच्छी लाइन मेंटेन की है जय ने, काबिल तारीफ गेंदबाजी, अभी तक कोई भी रन खर्च नहीं किया है। अगले मैच के टॉस के लिए टॉस बॉक्स में उपस्थित रहना है पावर शेलार के कैप्टन और साइश खारबाव के कैप्टन। शेलार के कैप्टन पहुंच चुके हैं, खारबाव टीम के कैप्टन आपको भी आना है। अब की बार बल्ले पर लेने में कामयाब हुए, लेकिन सामने फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ की दिशा में।
गेंदबाज अच्छी तरह से जानते हैं कि आगे गेंद करेंगे तो वहां पर प्रोटेक्शन है उनके लिए। पहला रन इस ओवर में खर्च किया है। चौथी गेंद पर जय ने, जय की जय जयकार होती हुई इस आखिरी ओवर में। स्कोर अब धीरे से आगे बढ़ा है 38 रन 6 विकेटों के नुकसान पर। अंतिम 2 गेंदें पारी में शेष। फुल टॉस, इस बार स्विंग किया है विशाल पाटिल ने और सीधे डीप स्क्वायर लेग के पास आसान सा कैच, विकेट का पतन होता हुआ। क्लब का है केवल ने, एक दीवार की तरह खड़े हैं डीप स्क्वायर लेग क्षेत्र में और इस दीवार को तोड़ नहीं पाए हैं, भेद नहीं पाए हैं सोनिका माता मालोडी के बल्लेबाज। और क्या कमाल का ये आखिरी ओवर साबित हो रहा है जय द्वारा। मात्र 1 रन खर्च किया है, 2 सफलताएं प्राप्त कर चुके हैं। और कहाँ पर मैं 45 की बात कर रहा था, यहाँ पर 40 के भी अब लाले पड़े हुए हैं सोनिका माता मालोडी टीम को। आखिरी गेंद सामना करते हुए हर्षद, गेंद हवा में है लेकिन कोई खिलाड़ी नहीं पहुंच पाया गेंद के नीचे। विकेट कीपर की अच्छी कोशिश, बाउंस पर फील्ड किया, 1 ही रन और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। तो कुल रन संख्या केवल 39, 7 विकेटों के नुकसान पर सोनिका माता मालोडी टीम और 40 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए 5 ओवर्स के खेल में देवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा टीम के सामने। तो मालजीपाड़ा टीम के कैप्टन काफ़ी खुश रहेंगे अपने बॉलिंग एफर्ट से। बहुत अच्छा बॉलिंग एफर्ट रहा है और एक छोटे टोटल पर ही सीमित रखा है उन्होंने सोनिका माता मालोडी टीम को। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। सीधे मिस्ट्री बॉक्स इंडिया टॉस बॉक्स में बड़ा मुकाबला। पावर शिलार बनाम साइश खारबाव, दोनों कैप्टन्स वहां पर मौजूद है और उनके साथ मौजूद रहेंगे हमारे मेहमान और उनके साथ हमारे साथी कमेंटेटर, सीनियर कमेंटेटर डॉक्टर मोरेश्वर गवली सर। खूप खूप आभार अजय घरात. आतिश भालेकर आपण याचा आपल्या शुभास्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन दोघांचे खूप खूप स्वागत आणि त्याचबरोबर अभिनंदन सुद्धा आहे, कारण पहिली मॅच खूप डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेली आहे. येस आतिश भालेकर, त्याचबरोबर आमचे ओंकार गुळवी येतील. दोन्हीही आमचे मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करते टॉस बॉक्समध्ये. कॉइन एक बाजू केंद्रीय मंत्री चषक 2023 आणि दुसरी बाजू स्वयंभू युवा प्रतिष्ठान. कॉलिंग पॉवर सिलार संघाचे कॅप्टन काय कॉलिंग असणार आहे? केंद्रीय मंत्री चषक. ओंकार गुळवी यांच्या शुभ असते टॉस. टॉस ही पॉवर सिलार संघ कॅप्टनने जिंकलेली आहे. दोघांचेही आमच्या मान्यवरांचा खूप खूप आभार. टॉस जिंकलेल्या दोन्ही कंप्लीट टीम आहेत. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत साधारण थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? कारण असं वाटते खूप बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे जे बलाढ्य समोर उभे ठाकत आहेत त्यामुळे एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतो. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यांना जो संघ पहिल्या मॅच खेळलेला आहे तोच राहणार आहे की काही बदल होईल? नाही, तोच संघ राहणार आहे. कुणाकडे जास्त अपेक्षा असणार आहेत? अर्ली ब्रेक थ्रू कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? आकाश वारगडे आहे, विजय आहे, मी स्वतः गोलंदाज आहे. 5 षटकांची मॅच आहे. साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात? 50+ पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रणय, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच बॅटिंगच करणार होतो. तुमच्या मनासारखं झालेलं आहे, पण पहिली मॅच जिंकताना थोडासा संघर्ष करावा लागला होता. त्याचा एक काय मानसिक दबाव का काही वेगळं प्रिपरेशन केलेलं आहे? मानसिक दबाव तर काय नाही, सूरजने चांगली फलंदाजी गोलंदाजी केली, त्यामध्ये
आणि या सामन्यात प्रत्येक ज्याला चान्स भेटेल त्याने 100% द्यावा हीच अपेक्षा ठेवेन. प्रणय, कसा अनुभव आला खेळताना या मैदानावर आणि हे आयोजन कसं वाटलं? खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि आपल्या एरियामध्ये मला तरी वाटते अशी स्पर्धा झाली नाही. खूप चांगलं आयोजन आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे. टॉस जिंकून पॉवर सेलार संघ कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि साई स्पोर्ट खारबाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि मी घेऊन जातोय स्वर्गीय धनपाल मंडळी समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक निशाल पाटील, त्याचबरोबर राहुल भोईर. ओव्हर टू स्वर्गीय धनपाल मंडळी समालोचन कक्ष. थँक्यू सो मच गवळी सर. आणि आमच्यासोबत निशांत पाटील देखील कमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. सर्वांचं पण आता मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम आणि जबरदस्त ही क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळते, ज्या स्पर्धेची चर्चा सध्या तरी कालपासून पूर्ण भिवंडी नगरीमध्ये आहेच, महाराष्ट्रभर. सध्या तरी बघतो आपण युट्यूबच्या माध्यमातून जे टेलिकास्ट दमदार आहे, प्रिन्स मूवीचा आपण बघतोय जो टेलिकास्ट. आणि प्रिन्स मूवीने नक्कीच या सीझन मध्ये बघतो आपण मोठमोठा क्रिकेट टुर्नामेंट सध्या तरी कव्हर केलेला. त्याच्यामध्ये आपण आवर्जून पहिलं नाव घेऊ 10 PLचं, ते देखील कव्हर केली सुरतमध्ये. आणि आता सुरतची सगळ्यात मोठी क्रिकेट टुर्नामेंट सुरत प्रीमियर लीग, ती देखील सध्या तरी कव्हर करते प्रिन्स मूवीची पूर्णच्या पूर्ण टीम. टार्गेट या मॅच मध्ये एकूण बघतो आपण विजयासाठी 40 टार्गेट आहे. निशान पाटील आमच्या कमेंट बॉक्स मध्ये वेलकम. निशान आपलं देखील टार्गेट एवढं मोठं नाही, मात्र मॅच नक्कीच रंगतदार होईल यामध्ये शंका नाहीये. 1:01 झालेला टाइम आम्ही सेट केलाय आणि आमचे कॉमेंटेटर निशान पाटील सध्या माईक सेट करतायत. हरकत नाहीये. मॅचला होते सुरुवात. साकिंग एंडला बॅटर केवल सोबत समीर आलेले आहेत, 2 सलामीवीर फलंदाज. आणि या बॉलिंग मार्कवरती आपल्याला स्वराज पाहायला मिळतील. आजची दुसरी रात्र, ओसचा प्रमाण आहे आता नक्कीच आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. इव्हिनिंगला आणि मध्यंतरामध्ये एवढा नव्हता सुंदर आहे चेंडू. मी मगाशी सांगितले ही मॅच रंगतदार होईल, ज्या अनुषंगाने सोनिका माता मालवडी संघ देखील प्रयत्न करेल. तर नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल. स्वराज मडवी एक चांगला गोलंदाज आहे आणि तो रंगात आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि याही मॅचची सुरुवात अगदी डॉट बॉलने करतोय स्वराज मडवी. चांगला होईल हा सामना. सुंदर चेंडू देखील फुलरलेनचा विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. टार्गेट जे होतं आपण बघतोय 39 मॅच मध्ये हा सामना नक्की जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. मात्र ज्या अनुषंगानं सुरुवात बघतो आपण स्वराजनं विकेट टू विकेट बॉलिंग करून सुरुवात करून द्या टीमला. फायटिंग टोटल आपण म्हणू शकू, ज्या अनुषंगानं टार्गेट सेट झालाय आणि ड्यू फॅक्टर आता वाढत चाललाय. टार्गेट चांगला आहे. तर नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी करतोय. मातीची विकेट आहे आणि ड्यू फॅक्टर देखील आहे आणि पूर्णपणे वापर करतोय या साऱ्या गोष्टींचा स्वराज मडवी. या ओव्हरमध्ये लगातार 2 चेंडू डॉट टाकतोय या ओव्हरमध्ये. मालजीपाड्या संघाला नक्की सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. 20 धावा आहेत म्हणजे चूक तिथं होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट मिळवून दिली स्वराजनं. दिला कमबॅक करून पहिल्याच ओव्हर मध्ये. आवड मला फारसं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला असतो, त्याचा फॉलो थ्रू चांगला असतो आणि त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील. आणि या ओव्हरमध्ये प्रभावित करतोय स्वराज गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी. नक्कीच चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. हनुमंत जयंतीला देखील सुरुवात झालेली आहे. आणि नक्कीच उद्याचा जर विचार आपण जर केला तर उद्या आपल्याला भरपूर पालख्या पाहायला मिळतीलच, गावोगाव पाहायला मिळतील.
आणि पायगाव गावाची यात्रा असेल उद्या, कारण हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सव, अगदी या गावामध्ये हनुमानाचं मंदिर आपण पाहतोय आणि उद्या या गावाची यात्रा देखील आहे. मी तर म्हणेन कालपासून यात्रा सुरू झाली आहे पायगाव गावाची. नक्कीच मागच्या 2 ते 3 वर्षापासून जे लॉकडाऊन मध्ये आपले दिवस गेलेले आहेत, जे काय वर्ष गेलेले आहेत, आता मात्र दिवस चुकीचे आहेत म्हणून एन्जॉय करतील. यावेळेचा फटका देखील फसला. विशाल आहे म्हणजे तिथे सेफ आहेत, चूक होणार नाही. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. एवढा इझिली सोनिका माता मालोडी संघ हा सामना सोडणार नाहीये. स्वराजनं काय बॉलिंग केली, बॅक टू बॅक मालजेबाजा टीमला दुसरा धक्का या मॅच मध्ये बाग फुटला आणि या मॅच मध्ये स्वराजची दमदार बॉलिंग. तदनंतर आपण कार्तिकला पाहिला, कार्तिक देखील बाद झालाय. मागच्या मॅचमध्ये सलामीची जोडी जर पाहिली तर वेगळी होती आणि यावेळेस पाहिला तर वेगळी. आणि इकडे अपयशी ठरलाय सुरुवातीचे फलंदाज आणि स्वराचं कौतुक करावं लागेल. अगदी वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतोय आणि फलंदाजांना अगदी संभ्रमामध्ये टाकतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्वराजच्या माध्यमातून. आता प्रॉपर टायमिंग झाला तरच चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल, अन्यथा ड्यू फॅक्टर वाढत चाललेला. धावा इथं बनवणं किंवा त्या धावा चेस करणं एवढे इझी जाणार नाहीये. काही सवय बॅटरला घ्यावा लागेल. स्वराज चांगली बॉलिंग करतोय, कंट्रोल मध्ये अजिबात नव्हते. विकेट इथनं तिसरी मिळाली. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. बॅक टू बॅक इथनं विकेट आपल्याला पाहायला मिळतात. रन्सचा जर विचार केला तर सध्या तरी स्कोर बोर्ड वरती रन्स एकही नाहीये. विकेट आपण बघितलं तर 3. स्वराजनं मात्र जबरदस्त केला कमबॅक. 30 धक्का लागत असताना या मॅच मध्ये अंग अंग में रूप रंग के दाखल झालाय आणि प्रसन्नाला जबाबदारीने खेळावा लागेल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. काय बॉलिंग केली आहे. आता रिक्वायरमेंट तुम्हाला 10चा पाहायला मिळेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न रावते आपल्याला बॉलिंग बॅकवरती पाहायला मिळतील. विशाल एक प्रतिमा मजबूत खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा विशालनं चांगला खेळ केला तेव्हा तेव्हा नक्की सामने जिंकलेले आहेत सोनिका माता मालोडी संघानं. आणि या मॅच मध्ये सुरुवात स्वराजनं करून दिली आहे. आता बघूया हा षटक कसा असणार आहे विशाल रावतेचा. इथे समीरला व्यवस्थित खेळावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. महत्वाचा खेळाडू आहे समीर राऊत. ड्राईव्ह केलाय, खरा फिल्डिंग तिथे झालेली आहे. डीप मधून फिल्डर भरपूर वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतील. फिल्डिंग तिथे चांगली झालेली आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथनं आता प्रत्येकी धाव खूप महत्वाची इम्पॉर्टंट असणार आहे आणि या पहिल्या 2 धावा बनवण्यासाठी तब्बल चेंडू खर्चित झालेले आहेत. बघतो आपण 8, 3 विकेट. कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये. विशाल रावते देखील प्रभावित करतायत या षटकामध्ये, परंतु रुपेशच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला चेंडू अपील पाहायला मिळतीये आणि आय थिंक बेल्स तिथे पडलेले आहेत आणि परतावं लागेल फलंदाजाला. आपण एक्झॅक्टली काय झालं ते रिप्ले मध्ये बघू. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ऑल इज वेल आहे. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती आणि इथे फलंदाज बघतो आधी चेंडू पाला ब्रश झाला, त्याच्या नंतर जाऊन त्याने धडक घेतली आणि तिथे फलंदाज झाला बाद. 14 धक्का.
हा जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदरच मी सांगितलं होतं निशान की ही मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. आता धावा चेस करणं सोपं नसणार आहे. यावेळेचा हा चांगला चेंडू विकेट टू विकेट होते. बॉलिंग नवीन बॅटर एंटर झाले दीपू मैदानाच्या मध्ये क्रमांक 6 वरती. सध्या परिस्थिती नाजूक आहे. या मॅच मध्ये धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे या मॅचमध्ये आणि अगदी संघर्ष करताना आपण पाहतोय देवे स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाच्या फलंदाजांना सुरुवातीपासून रणनीतीने खेळणं फार गरजेचं होतं. सिंगल डबल्स घेणं फार गरजेचं होतं, परंतु मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आणि निरंतर आणि सातत्यानं विकेटची पडझड आपण पाहतो या मॅचमध्ये. आक्रमण करायचं होतं, ऑन साईडला फटका खेळायचा होता. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. 3 ला 4 धक्के लागलेले आहेत. म्हणजे धावा कमी आहेत आणि विकेटचं प्रमाण जास्त आहे. असं खूप कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतं. माझे बडा संघ एक चांगला संघ आहे. प्रयत्न नक्कीच असतील. अजूनही मॅच संपलेली नाहीये. चांगली बॅटिंग केली तर बनवू शकेल मॅच. यावेळेचा फटका खेळत हवे डीप मध्ये तिकडे फिल्डर. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू एका सेक्शन मध्ये उचलून फेक केलाय आणि फेक मात्र एवढी व्यवस्थित नसल्या कारणानं तिथे बघतो आपण थोडीशी खराब फिल्डिंग आपण म्हणू शकत नाहीये. चेंडू कव्हर करत असताना फन लाईट आहे आणि तिथे नक्कीच चेंडू कव्हर करत असताना एवढं इझिली जाणार नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले संपलेला आहे आणि पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं तर धावा स्कोर बोर्डवरती 4 खेळाडू बाद फक्त 4 धावा. दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये सध्या तरी मालजीपाडा टीमची जानू संघानं बॉलिंग होती मालोडी टीम कडनं. जबरदस्त टीम स्पिरिट पाहायला मिळालं. सोनिका माता मालोडी संघाच्या माध्यमातून युनिटी पाहायला मिळाली. अगदी प्रभावित केलं या मॅचमध्ये. या अगदी विचार केला तर 40 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण फक्त 4 धावा पाहतोय. कारण अचूक दर्जाची गोलंदाजी राहिली आहे या मॅचमध्ये. सुरुवातीला प्रभावित केलं स्वराज मडवीनं आणि तदनंतर विशाल रावते. काय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 11 मिनिटं खर्च केले त्या 2 ओव्हरसाठी सोनिका माता मालोडी या टीमनं. रिक्वायर रेट आपण बघितला. पहिल्या षटकाचा जेव्हा आपण खेळ सुरू होता 10 पेक्षा कमी होता. त्याच्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्याच नाहीयेत. तो 10 वरती गेला आणि आता आपण जर बघितला रिक्वायर रेट 12 वरती जाऊन पोहोचला आणि करंट रन रेट सध्या तरी 2चा आपण बघतोय. बाकफुटला आहे सध्या तरी बाकफुटला मॅच मध्ये. स्वराज कंटिन्यू करत असताना सुंदर आहे चेंडू. मात्र चेंडू बॅटरला बीट करून विकेट किपरला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सांगत असताना 22च्या धावा आहेत. नशिबाच्या धावा आहेत 4. देखील संधी नव्हती. बॅटर जसे बीट झाले तसा विकेट किपर देखील बीट. सामना कदाचित येत ऑन होऊ शकेल. 8 रन स्कोर कार्ड वरती. फटका चांगला ट्राय केला डीप मध्ये. तिकडे फिल्डर आहेत लगेचच पोहोचलेत. फिल्डिंग चांगली होती. चेंडू एकच ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धावीत न मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 9 आकड्यावरती. या मॅच मध्ये टार्गेट 39 आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही जर आपण विचार केला तर सामना जिंकण्यासाठी आय थिंक धावा बनवायच्या आहेत 31 धावा बनवायच्या आहेत. मॅच ऑन आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. पूल करायचा होता. टायमिंग एवढं सुंदर नाहीये. डीप मधून फिल्डर पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला पोहोचले. चांगली होती फिल्डिंग. धाव मात्र एकच मिळेल. स्वराच्या अगेन्स्ट धावा बनवणं एवढं इझी गेलं नाहीये. त्यानं पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्चित केली नव्हती. विकेट खूप सुंदर विकेट टू विकेट बॉलिंग केली होती. 10 धावा स्कोर कार्डवरती. आता चेंडू शिल्लक आहेत 15. रन्स बनवायचे 30. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी थोडंसं अवघड आहे समीकरण. स्वराज काय बॉलिंग करतोय. विकेट टू विकेट बॉलिंग. जसं ड्यू फॅक्टर जसं नक्कीच ओस पडतोय तसा नक्कीच धावा बनवणं चेस करणं इझी जात नाहीये. पुढे चेंडू हुक केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीयेत. रन्स इथं चांगला मिळतील आणि चांगल्या धावा इथं मिळत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन 4. हा चौकार. थँक्यू डीजे. मुनीश आपल्याला पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये आपण बघूया.
सूरज पाटील देखील तिकडे सध्या तरी रिलॅक्स होत आहेत. पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये सगळे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. कॅमेरामॅनची नजर किती चांगले बघा, बरोबर ते कव्हर करतायत. हा रिप्लाय टेलिव्हिजन सेट वरती 26 अजूनही गरज आहे. 14 आणखी चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन आहे. 14 चेंडू 26 धावा असं समीकरण या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. बरोबर रात्रीचा विचार केला तर टाइम झालेला 1 वाजून झालेली आहेत 15. पुढील चेंडू आक्रमण करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर आहे. स्वतः बॉलर चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू जास्त दूर देखील गेला नाही. स्वतः बॉलर तिथं पोहोचतो. स्वराज धावेत मिळते एक सिंगलच. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या देते 1 न. पुढे स्कोर कार्ड 15 वरती आहे. 15 धावा पुस्तकावरती आहेत. 13 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 25 धावेची गरज आहे. मोठा फटका एक तरी हवा आहे. मात्र तो आला तर मॅच बनवू शकेल. मात्र सध्या मोठे फटके खेळणं एवढं सोपं नाहीये मॅच मध्ये. स्वराज चांगली बॉलिंग करतोय. नेक्स्ट बॉल हा फुल टॉस, तो देखील ग्राउंडच्या आतमध्येच आहे. गरंगला चेंडू चालला डीप मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे रावतीची पाहायला मिळते. चेंडू एकाच अक्षर मध्ये उचलून फेक केलाय. दावीत मेल एक सिंगल. एकूण षटक संपलीत बघतो आपण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा एकेरी स्कोर कार्ड फक्त 16 वरती आहे. या आमच्या नक्कीच तुम्हाला आयोजक पाहायला मिळतील. सध्या तरी मॅनेजमेंट कमिटी मधून आमचे गवळी सर आहेत, तसेच आमचे दीपक दादा आहेत, तसेच नक्कीच त्यांच्यासोबत सुरेश मुकादम देखील आपल्याला पाहायला मिळतील. थर्ड अंपायरची मागणी विश्वर गवळी देखील आहेत बीमर साठी. येस, आपण आमची निशांत शेठ गवळी, संदमचे मुकादम, विकासची मुकादम, देवेंद्रची गुळवी, ही पूर्ण मॅनेजमेंट कमिटी सध्या तर नक्कीच मॅनेजमेंट करते, तयारी करते. आय थिंक उद्याची प्लॅनिंग असावी. लिगल आहे चेंडू. पाणी हवाय. चला आपण त्याची व्यवस्था करूया. चला आपण पाणी घेऊन जा लगेचच मैदानात शॉटमध्ये. आपण इक्वेशन नक्कीच सांगू. थोडंसं आपल्याकडे आहे. डिन्स ब्रेक सुरू आहे. 24 धावेची अजूनही गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. आता 12ची सरासरी आहे. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचा आनंद आपण घेत आहोत. काय टेलिकास्ट होतोय. नक्कीच पायगाव मध्ये आपण आहोत. ऐतिहासिक हा गाव देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि काम मैदान आहे जबरदस्त. असे मैदान आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. निशांत पाटील, खास करून तुम्ही जर आमच्या कल्याण डोंबिवली किंवा मलंगडामध्ये आले तर तुम्हाला फक्त बिल्डिंगच पाहायला मिळतील आजूबाजूला. हा कॉमेंट्री बॉक्स आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर आमचे निशांत पाटील अजय गरज सध्या तरी सीडी वरती बसून आनंद घेत आहेत. आणि आमचे फोकस मॅन आमचे जितू दादा सध्या तरी गरमी त्यांना होतीये. ज्या अनुषंगानं मॅनेजमेंट मध्ये ते काम करतायत, बघतायत. सोपं नाही आयोजन. बोलणं खूप सोपं आहे, ते करणं सगळ्यांना घेऊन चालणं एवढं सोपं नसतं. खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये मैदान असेल, मॅनेजमेंट कमिटी असेल आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय रचिनी क्रिकेट. खूप जिम्मेदारी जबाबदारी असते. आमचे जितू शेठ सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळते ते मैदानाच्या चौफेर फेरफटका मारतायत. कुठे कुठल्या गोष्टीची कमी आहे का त्या गोष्टी बघून पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपण उद्या येणाऱ्या दिवसामध्ये काय ऍड करू. हे सगळं खूप महत्वाचं असतं. आपण नक्की जाऊया मॅचच्या दिशेनं. सामन्याला नक्कीच पण आता सुरुवात होते. आता चेंडू शिल्लक आहेत 11 रन्स बनवायचे आहेत. 23 रन. 11-23 इक्वेशन. शपथ झाला बॅटर. चेंडू विकेट किपरच्या पाठी. प्रोटेक्शन आहे. फाईन लेगचा फिल्डर लगेचच पोहोचलाय. चेंडू कव्हर करतील, उचलून फेक करतील. त्यावर मिळते फक्त एक सिंगल डबलला काम आता जमणार नाहीये. काहीशे मोठे फटके निशांत येणं गरजेचे. मोठे फटके आलेच नाहीयेत. आपण एक चौकार आय थिंक जोला होता, एक बाईचा होता चौकार, तो एकच बॅटनं आलेला आहे. असा आपण अंदाज लावू शकतो की बॉलिंग किती चांगली होती. हर्षद पुढील चेंडू बाकडा दोन अपेक्ष केलेत. फटका चांगला आहे. दीपूकडनं अपेक्षा अशाच असतील. चेंडूला पाठवला आता मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष करत असताना हा संघर्षमय चौकार.
नऊ चेंडू 18ची अजूनही गरज आहे. उद्या हनुमान जयंती देखील म्हणजे आजपासूनच आहे, तो नक्कीच साजरा तो होईल देशभर. यावेळेचा फटका सुंदर आहे. पुन्हा एकदा डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. फायनली नक्कीच त्यानं चेंडू कव्हर केलाय. उचलून फेक करेपर्यंत बघूया किती धावा धावून घेतल्या जातील. फेक तर चांगले आहे. दीपू पोहोचणार का? मग तो पोहोचेपर्यंत अगोदर चेक करायचा अंपायरला बाउंड्री आहे की नाही. आणि आता सांगतायत की फायनल अंपायरचे फलंदाज बाद आहेत, मात्र चौकार आहे की नाही ते चेक करावं लागेल. बघा किती चांगली अंपायरिंग होती, म्हणून तर मी उल्लेख केला होता आल्या आल्या. चांगली अंपायरिंग. एक्झॅक्टली तिकडं काय झालंय ते बघावं लागेल, ते सेफ आहे की नाही. थर्ड अंपायर महाजन. लाईव्ह जरी असलं तरी ती मुभा आमच्याकडे नाहीये. अंपायर चा निर्णयच होईल. प्रत्येक अँगलने दाखवतील. प्रिन्स मूवीज आहे इथे. नो कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते तुमच्या समोर आहे आणि सेफ आहे. त्या धावा सेव आहेत आणि शानू सरांनी सांगितलेलं आहे की फलंदाज बाद आहेत, तर दीपूला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. मी ते विकेट. ऐकू एक चांगलं संगीत. यस दिस आहे. सुंदर संगीत. जय श्रीराम, जय हनुमान, बजरंग बली, पवन पुत्र अशी भरपूर नाव आपण नक्कीच हनुमानाची घेत असतो. चांगलं क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. एखादा मोठा फटका मॅच बनवून देईल. बघूया कुठला तो फलंदाज असणार आहे. भरपूर झाले शपल. बॅटर चेंडूला जाऊ दिलाय. मग अंपायर सांगतायत लाईन करावे. चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 25 वरती आहे. अजून या मॅच मध्ये आपण जर बघितलं 8 चेंडू शिल्लक 15ची गरज आहे. मॅच ऑन. एक मोठा फटका सामन्यामध्ये परत आणेल मांजीपाडा संघाला. भरपूर शपथ झाला. बॅटर चेंडूना बॅटचा आता संपर्क अजिबात नाहीये. जबरदस्त बॉलिंग. चांगली बॉलिंग होत असताना धावा चेस होत नाहीये. बॉलिंग खूप चांगली होतीये. स्वराजनं सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर विशाल रावतेची चांगली बॉलिंग. पुन्हा स्वराजचा षटक सुंदर राहिला आणि आता हर्षद देखील जोर लावत असताना. क्रिकेट खेळच असा आहे, तिथे तुमचे जे 11 खेळाडू आहेत त्या 11 खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स झाला तर तुम्ही नक्कीच जिंकता. आणि सध्या तरी ऑल इज वेल. 7 मध्ये 15ची गरज. सेप आउट झाल्या. बॅटर फटका तर चांगला आहे. तेवढाच वेगाने फिल्ड तिथं पोहोचलाय. शॉर्ट स्लीपर कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. चेंडू एका साक्षर मध्ये उचलून फेक करेपर्यंत धाव येत नाही. एक सिंगल स्मेल. आता निर्णायक चेंडू शिल्लक आहे शेवटचे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावेची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी या देवेश स्पोर्ट्स क्रिकेट संघ मालजीपाडा टीमला या मॅच मध्ये यस दिस आहे. नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं. तसेच सुजित शेठ पाटील मगाशी आपल्यासोबत जॉईंट होते. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट. जाऊया मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू अजूनही शिल्लक 14ची गरज आहे. 1-2 मोठे फटके आले. मॅच पुन्हा एकदा नक्कीच मांजीपाडा टीमच्या बाजूनं. एखादी विकेट 1 ते 2 चेंडू जर डॉट. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. काविली मॅच
कशी असेल 6 चेंडू निर्णायक आहेत. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फाईन खेळलेत, फाईन लेगला कोणी फिल्डर नाहीये, त्याचा फायदा नक्कीच होईल. मॅच मध्ये पहिलाच बॉल पासून कमबॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4, हा चौकार. गेलेले आमच्या किती विकेट गेलेल्या आहेत याचा विचार न करता आता विचार हाच असणार आहे का येणाऱ्या 6 बॉल मध्ये 14 धावा कशा बनवल्या जातील. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 10 धावीची गरज आहे. मॅच मध्ये गुलाबी थंडी थोडीशी आहे, जरी ड्यू फॅक्टर असला मात्र मॅच गरमागरम आपल्याला पाहायला मिळते. 2 टीम मध्ये हा कडा संघर्ष. पुन्हा शपा झाल्या, बॅटर फटका देखील सुंदर हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर नाही, चेंडू मात्र जाईल लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना हा बीसीबी सिक्सर. मला मिळतोय सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलले सांगता येणार नाहीये, मात्र हा नक्कीच बदलता क्रिकेट आपण सातत्यानं बघितलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत आता, मात्र 4 धावीची गरज आहे. हे 2 मोठे फटके नक्कीच जे आलेत. बॅटर बघतो आपण प्रसन्नच्या बॅटमधून जे आलेले आहेत, तो आता नक्कीच प्रसन्न झाला. ज्या अनुषंगाने हे 2 फटके निर्णायक होते. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे, 4 धावीची गरज आहे मॅच मध्ये. निर्णायक क्षणाला मात्र हे 2 फटके महत्वाचे होते, एक सिक्सर एक बाउंड्री. या क्षणाला इथं नक्कीच धावा होत नव्हत्या, मात्र हे मोठे फटके घेऊन पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलाय. 4 मध्ये 4 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे, सामना संपला नाहीये. पुढील चेंडू मध्ये विकेट ना, बागपूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, हेच हवा आहे, हेच हवा आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देईल आणि डॉट चेंडू नक्कीच येत असताना या मॅच मध्ये 3 चेंडू शिल्लक आहे, 4 ची गरज आहे. जबरदस्त होती मॅच, चांगलं होतोय क्रिकेट आणि सुंदर रंगतोय हा सामना 2 टीम मध्ये. 3 चेंडू शिल्लक आहे, 4 धावीची गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का? शेवटपर्यंत सामना इथनं मांजेपडा टीमला घेऊन जायचं नाहीये. 3 बॉल मध्ये फक्त 4 बनवायचे आहेत, एखादी विकेट, पुन्हा एकदा कमबॅक असेल मलुडी टीमचा मॅच मध्ये. बागपूला जाऊन पंच केलाय, फटका त्या चांगला आहे, मात्र सायक रोटेट झालेली आहे. तिथे एकच धाव कदाचित मिळेल आणि आता चेंडू शिल्लक आहेत. बघतो आपण निर्णायक चेंडू शिल्लक आहेत यावेळेच्या मॅच मध्ये. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये 3 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 3 धावा, चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे हा निर्णायक चेंडू असणार आहे का मॅच पाहायला मिळते. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल का? शेवटपर्यंत घेऊन जायचे मालवडी संघाला, मग एक मोठा फटका, एक बाउंड्री हा सामना जिंकून देईल. चांगलं क्रिकेट, रंगतदार ही मॅच. दोन्ही टीमना कंबर कसली आहे, दोन्ही टीमना घाम गाळा या मॅच मध्ये. मात्र इथनं कुठल्या टीमला या मॅच मध्ये विजय मिळेल त्यासाठी हे 2 चेंडू निर्णायक आणि महत्वाचे आहेत. 2 बॉल 3 ची गरज. ओव्हर द विकेट ना, फुल टॉसेस समोर खेळलेत, फटका चांगला विषप मध्ये, डीप मधून फिल्डर पोहोचलेत आणि फायनली बघतो आपण बाउंड्री तर अडवलेली होती. चेंडू इथनं उचलून फेक करेपर्यंत 3 धावा झालेला आहे, धावून कंप्लीट आणि 1 चेंडू राखत हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमनं काय फिनिश केलाय, असं वाटलंही नव्हतं का या मॅच मध्ये असं काय खेळ पाहायला मिळेल. मात्र क्रिकेट आहे, इथं असं होत असतं. सामना जिंकलाय, यस इज आहे.
देवी स्पोर्ट्स माझेपडा संघ बरोबर तुम्हाला दुपारी उद्या 2 वाजता इथं रिपोर्ट करायचा आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. अजिंक्य स्पोर्ट्स सोबत आपल्याला नक्कीच उद्या बरोबर 2 वाजता इथे पोहोचायचं आहे.